हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मी स्वाती देवरं तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. विचार करत होते काय भाजी बनवायची, तेवढ्यात अवनी म्हणाली, की "मम्मा मला सोयाबीनचीच भाजी खायची आहे." म्हटलं चला बनवूयात. सर्वात आधी सोया चंक्स हे पाण्यामध्ये वाफवण्यासाठी टाकले. त्याच्यामध्ये एक तेजपत्ता, एक दालचिनीचा तुकडा आणि एक स्टार फूल टाकलं मी आणि त्याला 5 मिनिटं वाफवून घेतलं. ते वाफवून झाल्याच्या नंतर मी त्यातलं पाणी गाळून घेतलं आणि सोया चंक्सने जे पाणी ऑब्झर्व्ह केलं होतं ते मी ते तसंच राहू दिलं आहे. तुम्ही बघू शकता सोया चंक्स कसे फुललेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं आणि साधारण एक चिरलेला कांदा घेतला, त्याला फ्राय करून घेतलं. लालसर होऊ द्यायचा आहे कांदा. मी 3च जणांची भाजी बनवते, त्यामुळे एकच कांदा घेतला आहे मी. तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता, जेवढ्या जणांची बनवायची तेवढी. त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो टाकलं आहे आणि टोमॅटोलाही थोडंसं परतून घ्यायचं आहे 5 मिनिट. त्यानंतर मी त्यात लसणाच्या 4-5 पाकळ्या टाकल्या आहेत, त्याही परतून घ्यायच्या आहेत. आणि 2 मिरची टाकली आहेत मी तिखटनुसार. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही तिखट टाकू शकता. तसे आपण त्यात मसाले देखील ॲड करणार आहोत, त्या हिशोबाने तुम्ही मिरची टाकू शकता. थोडेसे तीळ टाकले मी त्यामध्ये. खसखस न टाकता मी तीळ टाकलेत त्यात. तसं मी प्रत्येक भाजीमध्ये तीळच यूज करते, खसखस टाकत नाही, त्यामुळे मी आता तीळच टाकलेत. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे काजू नव्हते, त्यामुळे मी त्यात बदाम टाकलेत. तुम्ही बदामाऐवजी काजूही घालू शकतात. ते मिश्रण थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे, त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि यात पाणी घालायचं नाही आहे अजिबात. मी यात अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. पुन्हा कढईमध्ये तेल घालायचं आणि आपण जो मसाला काढलेला आहे तो मसाला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा आहे. मसाल्याला थोडं हलवत राहायचं आहे, म्हणजे तो खाली चिकटणार नाही. त्यानंतर त्यात मी इथे गरम मसाला घातला आहे 1 चमचा. 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकलेली मी त्यामध्ये आणि कांदा लसूण मसाला घातला आहे आणि थोडीशी हळद घातली आहे. बस मी एवढेच मसाले घातले, जास्त बाकी दुसरं काही घातले. आणि मिक्सर जारला जो मसाला राहिलेला होता त्यामध्ये मी गरम पाणी घालून ते यात ॲड केलेलं आहे. भाजीसाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा. यात तुम्हाला पाणी घालायचं तर अजून पाणी घालू शकता. तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी त्या हिशोबाने. आणि सोया चंक्स त्यात ॲड करायचे आहेत. त्याला 2 मिनिटं गॅसवर ठेवायचं आहे उकळी येईपर्यंत. मीठ तुमच्या हिशोबाने घालायचं आहे. त्यानंतर त्याला उकळी आल्याच्या नंतर मी त्यात कसुरी मेथी टाकली आहे. कसुरी मेथी त्यात क्रश करून टाकायची आहे. बघा भाजीला एकदम छान कलर आलेला आहे. त्यानंतर मी त्यात वरतून कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि त्याला आता हलवून घ्यायचं आहे थोडंसं भाजीला. मला अजून थोडीशी थिक ग्रेव्ही हवी होती, म्हणून मी त्याला अजून 5 मिनिटं शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता माझी भाजी इथे रेडी आहे. लवकर पण होते आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.